मेष राशी या आठवड्यात सूर्याचे वृषभ राशीतील भ्रमण मेष राशीच्या धनस्थानावर प्रभाव टाकत असल्यामुळे आर्थिक विषय, कुटुंब आणि आत्मविश्वास यांना एक विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. मंगळाच्या प्रभावामुळे धाडसी निर्णय घेण्याची इच्छा तुमची बळावणार आहे, मात्र ती नियंत्रित असणं गरजेचं आहे. बुधामुळे व्यवहार कौशल्य अधिक प्रभावी बनेल. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार या आठवड्यामध्ये मेष राशीमध्ये धनवृद्धी योग आणि कीर्ती विस्तार योग हे 2 योग होत आहेत आणि ते सक्रिय होत असल्यामुळे त्याचा योग्य तो लाभ तुम्ही करून घ्यावा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कुठल्या राशीमध्ये कुठले योग आहेत हे मी टाकणार आहे, ते नक्की पहा. त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना ह्या दोन्ही योगामुळे योग्य प्रतिसाद ह्या आठवड्यात मिळू शकतो. एखादी जुनी योजना पुन्हा सुरू करण्याच्या संधी मिळतील. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा सल्ला ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला विशेष लाभदायक ठरेल, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका. ज्या ज्यावेळी आवश्यक आहे त्या त्यावेळी आपल्या वडीलधाऱ्यांचा सल्ला जरूर घ्या. नोकरीच्या क्षेत्रात मेष राशीच्या जातकांची कार्यक्षमता वाढणार असून वरिष्ठांनी दिलेली कामं वेळेत पूर्ण केल्यामुळे तुम्ही प्रशंसेस पात्र व्हाल. नवीन प्रकल्प, अतिरिक्त जबाबदारी किंवा पदोन्नतीबाबत चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा ग्राहक वाढ आणि नवीन संपर्क निर्माण करणारा आहे. मार्केटिंग, बांधकाम, तंत्रज्ञान, वाहन किंवा सेवा क्षेत्रातील व्यवसायात सकारात्मक हालचाल दिसेल. मात्र घाईघाईत कोणत्याही करारावर स्वाक्षरी करू नका. तो करार पूर्ण वाचून घ्या. तो तुमच्या उपयोगी आहे की नाही, की तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये अडकणार आहात याबाबत पूर्ण विचार करा. तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच सही करा. प्रत्येक बाब काळजीपूर्वक तपासा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा स्पर्धात्मक वृत्ती वाढवणारा असून अभ्यासात उत्साह राहील आणि कठीण विषय समजून घेण्याची तुमची क्षमता वाढणार आहे. स्पर्धा परीक्षा, तांत्रिक शिक्षण किंवा क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये अभ्यासातून विशेष लाभ संभवतो. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत आर्थिक नियोजन आणि भविष्यासंबंधी चर्चा ह्या आठवड्यामध्ये करू शकता. संवाद सकारात्मक ठेवल्यास नात्यात अधिक विश्वास निर्माण होईल. प्रेमसंबंधात आकर्षण वाढेल. काहींना मनातील भावना व्यक्त करण्याच्या योग्य संधी मिळतील, मात्र अति उतावळेपणा टाळावा. आर्थिकदृष्ट्या आठवडा समाधानकारक राहणार असून अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. थकीत रक्कम मिळू शकते किंवा एखादा जुना व्यवहार फायदेशीर ठरू शकतो, मात्र दिखाऊ खर्च टाळणे तुमच्या हिताचे आहे. आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये डोकेदुखी, उष्णतेचा त्रास, डोळ्यांचा थकवा व रक्तदाबातील चढउतार जाणवू शकतो. तेव्हा पुरेसे पाणी प्या, नियमित झोप घ्या आणि सकाळी किमान 15 मिनिटे कोवळ्या उन्हात चालण्याचा व्यायाम करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी किमान 3 सूर्यनमस्कार घातलेत तर तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मेष राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 9. शुभ रंग आहे लाल व सोनेरी. शुभ वार आहे मंगळवार. शुभ दिनांक आहे 9 जून व 12 जून. व मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या मंगळवारी सकाळी एका स्वच्छ लाल कपड्यामध्ये 4 खजूर, 1 मूठभर तांदूळ आणि 1 चिमूटभर कुंकू एका कागदाच्या पुडीत बांधून वेगळं ठेवा आणि त्या लाल कपड्याला एक गाठ बांधा. ती गाठ सुटणारी अशी बांधा, पटकन सुटणार नाही, पण जेव्हा सोडायची वेळ येईल तेव्हा सुटेल. ही गाठ दिवसभर आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा अभ्यासाच्या टेबलाजवळ ठेवा. संध्याकाळी ती गाठ उघडून तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला. खजूर एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा लहान मुलांना द्या आणि जे कुंकू आहे, जे कागदाच्या पुडीत तुम्ही बांधलेलं कुंकू आहे, ते एखाद्या फुलझाडाच्या मुळाशी अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय केल्यामुळे मेष राशीच्या मंगळ तत्वाला सकारात्मक दिशा प्राप्त होते, आत्मविश्वास वाढतो आणि प्रयत्नांना योग्य यश मिळवून देण्यामध्ये हा उपाय कारणीभूत ठरतो. तेव्हा हा उपाय नक्की करा. सिंह राशीच्या जातकांना वृषभेतील सूर्य तुमच्या कर्मस्थानावर प्रभाव टाकत असल्यामुळे करिअर, प्रतिष्ठा आणि सामाजिक स्थान ह्या विषयांना ह्या आठवड्यामध्ये विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्य स्वतःच प्रभावी स्थितीत असल्याने तुमच्या नेतृत्व गुणांना चांगली चालना मिळेल.
पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार या आठवड्यामध्ये राजमान्य योग आणि कीर्ती प्राप्ती योग हे 2 योग सिंह राशीमध्ये सक्रिय होत आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून केलेल्या मेहनतीचे फळ ह्या आठवड्यामध्ये मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. वरिष्ठ, वडीलधारी किंवा प्रभावशाली लोकांशी तुमचा संपर्क वाढणार आहे. तुमच्या एखाद्या निर्णयामुळे कुटुंब आणि समाजामध्ये तुमचा मान-सन्मान ह्या आठवड्यामध्ये वाढू शकतो. नोकरीच्या क्षेत्रात हा आठवडा विशेष उल्लेखनीय ठरणार असून अधिकार, पद व जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्पाचे नेतृत्व करण्याच्या संधी मिळू शकतात. सरकारी, प्रशासकीय, व्यवस्थापन, राजकीय व सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सिंह राशीच्या जातकांना हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे. व्यावसायिकांसाठी ब्रँड प्रतिमा मजबूत करण्याचा हा उत्तम आणि शुभ काळ आहे. नवीन ग्राहक, मोठी ऑर्डर किंवा प्रतिष्ठित व्यक्तींचा संपर्क या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभदायक ठरू शकतो. मात्र अहंकारामुळे कोणाशीही वाद होणार नाही याची काळजी घ्या. संयमित वागणूक तुमचे यश अधिक वृद्धिंगत करणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा स्पर्धात्मक यशाचा असून मुलाखती, स्पर्धा परीक्षा, वक्तृत्व, क्रीडा किंवा नेतृत्वाशी संबंधित क्षेत्रात तुम्ही विशेष यश मिळवू शकाल. अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराकडून सहकार्य मिळेल, पण कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांच्यासाठी वेळ काढणं आवश्यक आहे. प्रेमसंबंधामध्ये आकर्षण वाढेल. काहींना नाते अधिकृत करण्याबाबत चर्चा करू शकता. मात्र स्वतःचे मत जोडीदारावर लादण्याचा प्रयत्न करू नका. आर्थिकदृष्ट्या आठवडा प्रगतीचा असून नवीन उत्पन्नाचे मार्ग खुले होऊ शकतात. प्रतिष्ठेमुळे आर्थिक संधी वाढतील. काहींना बोनस, प्रोत्साहनपर रक्कम किंवा विशेष लाभ या आठवड्यामध्ये मिळू शकतात. मात्र दिखावा किंवा प्रतिष्ठेसाठी होणारा खर्च नियंत्रणात ठेवणं चांगलं. आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांना उष्णतेमुळे थकवा, डोळ्यांचा ताण, रक्तदाब व हृदयाशी संबंधित काही किरकोळ त्रास या आठवड्यामध्ये जाणवू शकतात. तेव्हा सकाळी कोवळ्या उन्हात किमान 15 ते 20 मिनिटं चालण्याचा व्यायाम करा. भरपूर पाणी प्या. त्यामुळे तुमचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. सिंह राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 5. शुभ रंग आहे सोनेरी, पिवळा व केशरी. शुभ वार आहे रविवार. शुभ दिनांक आहे 7 जून व 11 जून. व सिंह राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या रविवारी सकाळी एका तांब्याच्या ताटलीत 1 मूठभर गहू पसरवून ठेवा आणि त्यावर एक लाल फूल ठेवा आणि ते 11 मिनिटे घराच्या पूर्व दिशेला ठेवा. त्यानंतर ते गहू पक्ष्यांना खाऊ घाला आणि फूल एखाद्या फळझाडाच्या मुळाशी अर्पण करा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय सिंह राशीच्या सूर्यतत्वाला बळकटी प्राप्त करून देतो, मान सन्मान वाढवतो, करिअरमधील अडथळे कमी करतो आणि योग्य वेळी योग्य व्यक्तींचे सहकार्य मिळवून देण्यास सहाय्यक मानला जातो. धनुरास या आठवड्यात सूर्याचे वृषभ राशीतील भ्रमण धनुराशीच्या 6ष्ठ स्थानावर प्रभाव टाकत असल्यामुळे कामकाज, स्पर्धा, दैनंदिन जबाबदाऱ्या आणि शत्रुपक्षावर विजय मिळवण्याचे संकेत दिसून येत आहेत. गुरुच्या शुभ प्रभावामुळे योग्य मार्गदर्शन आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. पारंपरिक वैदिक ज्योतिषानुसार या आठवड्यामध्ये धनुराशीमध्ये शत्रुविजय योग आणि कार्यसिद्धी योग हे 2 योग निर्माण होत आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील, पण त्या भविष्यात तुम्हाला लाभदायक ठरणार आहेत. नोकरीच्या क्षेत्रात हा आठवडा विशेष प्रगतीचा असून वरिष्ठांचा विश्वास वाढेल आणि तुमच्या कामाची प्रशंसा होईल. सरकारी सेवा, शिक्षण, कायदा, बँकिंग, प्रशासन आणि व्यवस्थापन क्षेत्रातील धनुराशीच्या जातकांना नवीन संधी मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी हा आठवडा स्पर्धकांवर मात करण्याचा असून नवीन ग्राहक, नवीन करार आणि नवीन व्यवसाय वाढीसाठी योग्य वातावरण तयार होणार आहे. सेवा क्षेत्र, सल्लागार व्यवसाय, प्रशिक्षण, प्रवास व शैक्षणिक व्यवसायात तुम्ही विशेष लाभ प्राप्त करून घेऊ शकाल. मात्र कामाचा व्याप वाढल्यामुळे वेळेचे नियोजन करणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा असून स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा व मुलाखतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचे चांगले परिणाम ह्या आठवड्यात दिसू शकतील. अभ्यासात सातत्य ठेवणं मात्र आवश्यक आहे.
वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराकडून सहकार्य मिळेल, परंतु व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांच्यासाठी वेळ काढणे आवश्यक राहील. प्रेमसंबंधामध्ये वास्तववादी दृष्टिकोन ठेवावा लागेल. काहींना नात्यातील पुढील टप्प्यात गंभीर चर्चा करण्याच्या संधी मिळू शकतात. परस्पर आदर आणि संयम यामुळे नाते अधिक मजबूत होईल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा हळूहळू प्रगतीचा असून नियमित उत्पन्न स्थिर राहील व जुन्या देण्याघेण्याच्या बाबतीत सकारात्मक घडामोडी घडू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने धनुराशीच्या जातकांना पचनसंस्था, कंबरदुखी, स्नायूंचा थकवा व अनियमित दिनचर्येमुळे त्रास होऊ शकतो. तेव्हा नियमित किमान 15 मिनिटे व्यायाम करा, हलका आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या. त्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य व शारीरिक आरोग्य चांगले राहील. विशेषतः विश्रांतीमध्ये संतुलन राखल्यास आठवडाभर ऊर्जा तुम्ही टिकवून ठेवू शकाल. धनुराशीकरता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9. शुभ रंग आहे केशरी व पिवळा. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 11 जून व 12 जून. व धनुराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या गुरुवारी सकाळी एका पिवळ्या रंगाच्या कागदावर आपल्या एखाद्या अपूर्ण कामाचे किंवा ध्येयाचे नाव लिहा. त्या कागदासोबत एक मुठभर हरभऱ्याचे दाणे आणि हळदीचा एक छोटासा तुकडा ठेवून तो कागद पुस्तकात किंवा डायरीत दिवसभर ठेवा. संध्याकाळी ते हरभरे पक्ष्यांना खाऊ घाला. हळद एखाद्या फळझाडाच्या मुळाशी अर्पण करा आणि कागद जतन करून ठेवा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय धनुराशीच्या गुरुतत्वाला बळकटी देतो, अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती वाढवतो, योग्य मार्गदर्शकांचे सहकार्य मिळवून देतो आणि कार्यसिद्धीसाठी शुभकारक मानला जातो.